हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन। आज मी बनवणार आहे मस्त राहू फिश करी। अशी मस्त झणझणीत मसालेदार अशी रस्सा भाजी बनवणार आहे फिशची। तर इथे मी 1 केजी फिश घेतली आहे। तर ती चांगली स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून त्याला घेतलंय। तर थोडंसं मी त्याला 5 मिनिटं मॅरिनेशन करण्यासाठी ठेवणार आहे। तर त्याच्यासाठी हळद टाकलीये, मीठ टाकलंय आणि लिंबाचा रस टाकलाय। त्याच्यानंतर त्याला चांगलं मिक्स करून घेतलंय आणि थोडं म्हणजे मसाला भाजेपर्यंत वगैरे बनवेपर्यंत त्याला थोडंसं 5 मिनिटं साईडने ठेवलंय। असं काही 1 ते 2 घंटा असं वगैरे काही ठेवायचं नाहीये, फक्त 2 ते 3 मिनिटं 5 मिनिटं ठेवून द्यायचे। तर हे आहे माशीचे अंडे। तर हे मी काही सेपरेट घेतले नव्हते, तर ते माशामध्येच आले होते। तर त्याची पण मी मस्त सिंपलसी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा कसा वाटला तर इथे मसाला मी कांदा खोबरं जे आहे ते चांगलं भाजून घेतलंय। तर ते जाळीवरच भाजलंय। तर तुम्ही कढईमध्ये पण त्याला चांगलं बारीक चॉप करून त्याला भाजू शकता। तर इथे मी कांदा खोबरं सुकं खोबरं घेतलंय। त्याच्यानंतर लसणाच्या पाकळ्या घेतल्यात 7-8 आणि त्याच्यानंतर अद्रकचं बाईट घेतलंय, त्याला पण बारीक चॉप करून ठेवलंय। त्याच्यानंतर जो मसाला आहे तो चांगला बारीक त्याची प्युरी बनवून घेतली आहे, मस्त बारीक सॉफ्ट अशी। तर त्याच्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकलंय। तेल थोडं जास्तच तापलं होतं तर त्याच्यामध्ये पूर्ण मसाला मी ऍड केलाय। तर त्याच्यामध्ये गरम मसाला 1 चम्मच ऍड केलाय। त्याच्यानंतर 1.5 चम्मच मिर्च पावडर। तर मसाले तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाकू शकता, तसं काही नाहीये। तर त्याच्यानंतर त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय। मिक्स झाल्यानंतर जे पीसे आहे आपण मॅरिनेशन करण्यासाठी ठेवून दिलेले, तर ते त्याच्यामध्ये ऍड करायचं आणि त्याच्यानंतर हलक्या हाताने मस्त त्याला मिक्स करून घ्यायचं चांगलं, म्हणजे पूर्ण पिसांना चांगला मसाला लागला पाहिजे व्यवस्थित। तर एक आहे की तुम्ही असं पण मस्त सुकी भाजी म्हणून याला खाऊ शकता। ही अशी पण खूप छान लागते, थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ऍड करून तसंच वाफेवर छान लागते अशी पण भाजी। तर तुम्हाला रस्सेदार भाजी बनवायची असेल तर याच्यामध्ये तुम्ही पाणी ऍड करायचंय। याच्यामध्ये मी मीठ ऍड केलंय, टेस्ट अकॉर्डिंग मीठ ऍड करायचंय त्याच्यामध्ये। तर बघू शकता याच्यामध्ये मी नॉर्मल टेम्परेचरचं जे पाणी आहे, नॉर्मल ते म्हणजे मिक्सी त्याला वॉश करून त्याच्यामध्ये टाकलंय। तर याच्यामध्ये बारीक चॉप केलेली कोथिंबीर ऍड केलीये। तर मस्त याला जेव्हा फिश झाली ना तर हलक्या हाताने हलवायची आहे, जास्त जोरात एकदम असं भाजी जशी आपण चिकन वगैरे हलवतो तसं हलवायचं नाहीये, नाही तर भाजीचा पूर्ण शिराच होऊन जाणार। तर इथे कसं आहे, फिश जी आहे याला काही जास्त वेळ लागत नाही शिजायला, फारशे 4 ते 5 मिनिटं लागू शकतात। म्हणजेच एखादी 2 उकळी आली ना की लगेच भाजीला बंद करायचंय आणि भाजीला साईडने ठेवून दिलंय। माझी भाजी झाली आहे तयार। तर इथे लगेच मी जे फिशचे जे अंडे आहेत तर त्याची सिंपलसी क्विक बनणारी अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करतेय। तर इथे मी त्याची भुजी बनवणार आहे। तर एका पॅनमध्ये थोडंसं तेल ऍड करून त्याच्यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा ऍड केलाय। त्याच्यानंतर लाल मिर्च पावडर त्याच्यामध्ये ऍड केलीये आणि थोडंसं मीठ ऍड केलं, टेस्ट अकॉर्डिंग मीठ ऍड करायचंय। आणि त्याच्यानंतर चांगलं परतून त्याला हलवून असं मिक्स करून घ्यायचंय चांगलं, आणि चांगलं असं दाबून त्याला बारीक म्हणजे पीसेसमध्ये त्याला चांगलं कट झालं पाहिजे अशा प्रकारे त्याला हलवत राहायचंय। तर बघू शकता किती मस्त अशी भुजी आपली जी आहे ती तयार झालीये। खूप सिंपल आहे आणि खूप टेस्टी अशी आणि हेल्दी, म्हणजे जे हे माशांचे जे अंडे असतात ना हे खूप हेल्दी असतात आपल्यासाठी, तर ते पण खाल्ले गेले पाहिजे। तर इथे मी मस्त फटाफट थाली तयार करतेय। तर इथे मी काही सॅलेड घेतलंय, कांदा लिंबू काकडी जे पण होतं घरामध्ये ते घेतलंय। तर मस्त अशा भाकरी पण बनवल्या होत्या, भात भाजी आणि फ्राय केलेलं फिश। तर इथे बघू शकता किती मस्त अशी आपली प्लेट तयार झालीये। तर स्वस्थ रहा, मस्त रहा, चांगलं जेवण करा। थँक्यू, बाय बाय।